ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 4 मे 2024 शनिवार, चैत्र मास कृष्ण पक्ष एकादशी, पूर्व भाद्रपदा नक्षत्र, ऐंद्र योग आणि भवकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, नवीन करत असलेल्या कामामध्ये कदाचित आज आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते आणि त्यामध्ये मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते, परंतु अडचणीला घाबरू नका, शंकेचे निरसन करून घ्या, त्या कामात आपल्याला यश नक्की मिळेल। वृषभ राशी, आपल्या कुटुंबामध्ये काही कारणामुळे कदाचित आज वातावरण तंग असेल किंवा कलहाचे सुद्धा वातावरण घडू शकते। आपण ते घडणार नाही याच्याकडे जास्त लक्ष द्या। कौटुंबिक वातावरण छान कसे राहील याकडे लक्ष द्या। मिथुन राशी, आपले कार्यक्षेत्र आज आपल्याला गाजवता येईल, स्पर्धा परीक्षामध्ये भाग घ्याल, एखादे दिलेले टार्गेट सुद्धा आपण वेळेत पूर्ण कराल। कर्क राशी, आज एखाद्या चर्चेमध्ये भाग घेण्याचे प्रसंग येऊ शकतात। असे प्रसंग जर आले तर शक्यतो आपल्या भाषेवर ताबा ठेवा, उत्तम शैलीच्या भाषेचा वापर करा। सिंह राशी, आज अचानक घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, प्रिय व्यक्तींची भेट सुद्धा होईल। पाहुण्यांच्या वर्दळीमुळे घरात गलबल असेल आणि त्यातच वेळ जाईल। कन्या राशी, भूतकाळात घडलेल्या गोष्टीवरून भविष्य काळाची चिंता करू नका, परंतु आपण विचार नक्की करा, सकारात्मक विचार ठेवा। तुळ राशी, प्रेमी युगलांना प्रेमामध्ये यश मिळेल, आपले विवाहाचे प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील, त्यात संधी उत्तम मिळेल। वृश्चिक राशी, संततीच्या एखाद्या चुकीमुळे कदाचित एखाद्या कृत्यामुळे आपल्याला आज मोठा मानसिक त्रास होऊ शकतो, मानहानी सुद्धा होऊ शकते। धनुराशी, आपल्यापासून लांब असलेली व्यक्ती किंवा कामानिमित्त लांब गेलेल्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल, काळजी वाटेल। मकर राशी, आपण जर एखादे शिक्षण पूर्ण घेतले असेल, उच्च शिक्षण आपले पूर्ण झाले असेल, तर पुढील शिक्षणाबद्दल आपल्याला जर एखादी शंका किंवा अडचण निर्माण होत असेल तर गुरूंचे मार्गदर्शन घ्या। गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्याला शिक्षणातील अडचणी दूर होतील। कुंभ राशी, कुटुंबामध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावे लागेल, त्यात आपल्याला यश नक्की मिळेल। मीन राशी, घरामध्ये मंगल कार्य घडेल, मंगल कार्याचे आयोजन नियोजन आपल्याला करावे लागेल, भाग घ्यावा लागेल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।